नमस्कार, मी डॉक्टर अरविंद नेरकर. जनसंपर्क या विषयातला तंत्र आत्मसात करणे या अनुषंगाने आपल्याशी संवाद साधत आहे. जनसंपर्क तंत्राच्या शास्त्रशुद्ध अभ्यासापासून व्यावहारिक उपयोगावर आजपर्यंत भर दिला जात आहे. विशेष म्हणजे आजच्या काळात जनसंपर्काचं तंत्र हे सगळ्याच क्षेत्रामध्ये अतिशय आवश्यक असल्याचं पाहायला मिळतं. जनसंपर्क हे एक असं तंत्र आहे की जे तुम्हाला यशापर्यंत वाटचाल करायला प्रवृत्त करतं. रोजच्या जीवनात आपण जेव्हा अनुभवतो, लोकांनी आपल्याला आदराचं स्थान द्यावं, प्रत्येकजण आपल्या नावाला धडपडत असतो आणि नावाला जपत असतो. लोकांनी चांगलं म्हणावं असं प्रत्येकाला वाटतं. शेक्सपियरने एका ठिकाणी म्हटलं आहे, नावात काय आहे, पण मी असं म्हणेन की नावातच सर्व काही आहे. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा, अशा स्वरूपाचे जसे वाक्प्रचार आपल्याला पाहायला मिळतात, तसंच नावाशी नुसतं नाव जोडलेलं नाही तर काम जोडलेलं आहे. म्हणून चांगल्या पद्धतीने कार्य करणारी माणसं हे नावलौकिकापर्यंत पोचतात. प्रसिद्धी, संकल्प आणि सिद्धीमध्ये प्रसिद्धी वावरत असते, पण हाऊ डू यू एक्झिबिट युअर सेल्फ, दॅट इज पब्लिक रिलेशन. दर्शनापेक्षा प्रदर्शनाला महत्त्व आहे. म्हणूनच जनसंपर्काच्या प्रक्रियेत प्रत्येकजण आपल्या नावामध्ये खूप काही बघत असतो आणि नावाची प्रतिमा जपणे, इमेज ज्याला म्हणता येईल, अशा पद्धतीचं नाव उज्ज्वल करणं, या भावनेतून प्रतिमा जपणं, अशा गोष्टीला महत्त्व आहे. आता जीवनातला प्रभाव, नैतिक आचरण, शब्दपालनाची वृत्ती, गुंतागुंत, धावपळ, या सगळ्या गोष्टीचा परिणाम हा एकंदर जीवनावर झालेला असतो. मग या पार्श्वभूमीवर जनसंपर्काची कल्पना नेमकी अभ्यासत असताना जनसंपर्काची कल्पना नेमकी कुठून आली, तर त्याचा आपण मुळातच आपली वेदपुराणं आणि असलेली भारतीय संस्कृती ही संस्काराने त्या ठिकाणी विकसित झालेली संस्कृती आहे. म्हणून आपल्या वेदपुराणामध्ये किंवा इतिहासामध्ये याचे दाखले आपल्याला पाहायला मिळतात. भगवान विष्णू लक्ष्मी संवादाच्या वेळी नारद मुनींचा संवाद हे जनसंपर्काच्या प्रभावाची साक्ष देतात. पृथ्वीलोक आणि स्वर्गलोक यांना जोडणारा दुवा म्हणजे नारद. नारदाची प्रतिमा कधी कधी कळीचा नारद, बातम्या सांगणारा, अर्थात हा बातम्या सांगणारा नारद. म्हणून बऱ्याच वेळा पत्रकारितेत पत्रकाराला नारदाची उपमा दिली जाते. त्या ठिकाणी नारद हा काही नुसताच कळ लावण्याचं काम करायचा का, तो कम्युनिकेटर होता. म्हणजे विष्णू काय म्हणाले हे लक्ष्मीला जाऊन सांगणार, लक्ष्मी काय म्हणाली हे विष्णूला, आणि नारायण नारायण करणार. म्हणजे आजही आपण जर कोणाला काही विचारलं तर तो नरवा कुंजोरासारखं उत्तर देतो, म्हणतो मला माहीत नाही, मी ऐकलं म्हणून वगैरे. म्हणजे या ठिकाणी नारद मुनींना वार्ताहरांचे आद्य प्रवर्तक म्हटलं जातं. रामायण काळात जनसंपर्काचा प्रभाव जाणवतो. जनसंपर्काची प्रक्रिया, रामाने सीतेचा त्याग केला या प्रसंगावरनं जर अभ्यासली तर त्या ठिकाणी आपल्याला एक विलक्षण अर्थ प्राप्त होतो. या ठिकाणी रामाबरोबर सीता वनवासात गेलेली असते आणि परत आल्यानंतर एक परीट त्या ठिकाणी रामाला म्हणतो की सीता ही रावणाकडे होते, ती अपवित्र आहे, तिचा तुम्ही स्वीकार करू नये. एक प्रजाजनांचं मत आहे असं त्यांना त्या ठिकाणी सांगायचं. आता परीट हा त्या ठिकाणी कथाकारांनी का निवडला असेल, त्यांना दुसरे कोणी माणसं दिसले नाहीत का समाजामध्ये, तर त्या ठिकाणी परीट म्हणजे कपडे धुण्याचं काम करतो. त्याचबरोबर मलिन मन स्वच्छ करण्याचाही जणू कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे आहे की काय, असं कदाचित कथाकारांना वाटलं असेल. बाकीचा विनोदाचा भाग जरी सोडला, या ठिकाणी रामाने सीतेचा त्याग केला हे जनमत होतं. म्हणजे एका बाजूला राम हा सीतेचा पती आहे आणि रामराजा हा प्रजा हितदक्ष राजा आहे. या भावनेतून जर या प्रसंगाकडे पाहिलं तर संपर्काची असलेली जनसंवादाची प्रक्रिया इथे कुठेतरी रुजली असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे आणखी या अनुषंगाने सांगावं असं वाटतं की राजाने स्वतःची प्रतिमा जपली पाहिजे. तो त्या ठिकाणी शासन करताय, पालन करताय.
अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आणखी काही उदाहरणं बघत असताना महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता रूपी केलेला उपदेश हा श्रीकृष्ण अर्जुन संवादाचा उत्तम नमुना आहे. भगवद्गीता जनसंपर्काचा प्रभावी आदर्श आहे. किंवा त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवादाचं उत्तम उदाहरण आहे. आणखी थोडंसं इतिहासामध्ये जर आपण अभ्यासलं तर शिवाजीराजे हे कल्याणच्या सुभेदाराचा नजराना तिला साडी चोळी बांगडी देऊन परत पाठवलं. राजाची आदर्श प्रतिमा राखण्याचा प्रयत्न या प्रसंगातनं पाहिला मी. आणखी थोडंसं वेगळ्या पार्श्वभूमीवर सांगायचं तर राजदरबारी भाट शाहीर कलाकार यांची मोठी परंपरा होती आणि त्या ठिकाणी ही मंडळी हे राजाचं गुणगान करत असत. भाटगिरी म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं कलाकार कलेच्या माध्यमातून राजा कसा चांगला याची लोकांपर्यंत माहिती पोचवण्याचं काम करत. सम्राट राजा अशोक याचे शिलालेख तर अशोकाने केलेलं कार्य हे पुढील पिढ्यांपर्यंत मार्गदर्शक नमुना तसंच राजाविषयीचा आदरभाव व्यक्त करणारं उत्तम उदाहरण. या सगळ्यांमध्ये जर प्रभावी काय असेल प्रेरणा ती म्हणजे परस्पर संवाद. परस्पर संवादाला पर्याय नाही, म्हणजे कुठल्याही याला पर्याय किंवा ऑप्शन म्हणता येतं. यातून लोकसंपर्क ही कल्पना अस्तित्वात आली. परस्परातला बंधुभाव, सामंजस्य टिकवणं, शांतता राखणं यासाठी सुद्धा जनसंपर्क हा आवश्यक ठरला. आणि हे सगळं सांगायचा हेतू असा की आपण काय केलं हे आपल्यापर्यंतच न राहता लोकांपर्यंत पोचणं. म्हणून आजही आजच्या काळात जर आपण पाहिलं सामाजिक जीवनात, राजकीय जीवनात किंवा राजकारणात काय चित्र दिसतं, मी केले म्हणून किंवा आम्ही केले हे लोकांपर्यंत पोचवण्यासाठी जाहिरात किंवा ॲडव्हर्टाइजमेंट करणं आणि मोठमोठी पत्रकं काढणं, भाषणं देणं याचा आपण या ठिकाणी उपयोग करतो. विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला असं चित्र दिसतं जे वेगवेगळ्या जाहीर सभांमधून वक्ते एकमेकांवर चिखलफेकही करत असतात, एकमेकाची तोंड फाटेपर्यंत स्तुती करत असतात. आता हे चांगले का वाईट हा मतदारांनी करायचा प्रश्न आहे. उडदा माझी काळे गोरे काय निवडावे. तसं त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेली मंडळी हे एकमेकांविषयी जे बोलतात आणि त्यातून जे जनमत तयार होतं ते म्हणजे निवडणुकीचा निकाल होतो. अर्थात हे फक्त राजकारणातच आहे असं नाही, औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक जीवनामध्ये देखील लोकसंपर्क हा प्रभावी असल्याचं पाहायला मिळतं. लोकांपर्यंत पोचणं म्हणजे लोकसंपर्क हो. आणि हे पोचवण्याची जी माध्यमं आहे ती म्हणजे जनसंवादाची माध्यमं म्हणून आपल्याला बघायला मिळतं. स्वाभाविकपणाने या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला यातून अनेक चांगल्या गोष्टी बघायला मिळतात आणि या चांगल्या गोष्टीचा जर परिपाक असेल तो म्हणजे जनसंपर्कामध्ये अनुभवला येतो. जनसंपर्काच्या बाबतीत हजारांवर व्याख्या आहेत आणि जनसंपर्काची उपयुक्तता, आवश्यकता आणि महत्त्व या व्याख्यांमधून स्पष्ट झाले. पण या व्याख्यांच्या गुंतागुंतीत मी तुम्हाला अडकवणार नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला समजण्यासाठी ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन या संस्थेने दिलेली स्टँडर्ड किंवा प्रमाणित व्याख्या आपल्या विश्लेषणासाठी आपण सांगणार आहोत. ही जगन्मान्य ठरलेली व्याख्या आहे. द ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन्स डिफाईन्स पब्लिक रिलेशन्स ॲज फॉलोज. तर ही व्याख्या काय? द पब्लिक रिलेशन्स प्रॅक्टिस इन्क्लूड्स द डेलिब्रेट, प्लॅन्ड अँड सस्टेन एफर्ट्स टू एस्टॅब्लिश अँड मेंटेन म्युच्युअल अंडरस्टँडिंग बिटवीन ॲन ऑर्गनायझेशन अँड इट्स पब्लिक. याचं अगदी ढोबळमानाने छानपैकी अनुवाद करून सांगायचं म्हटलं तर एखादी संघटना आणि तिच्या संबंधातील लोक यामधील परस्पर सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी व टिकवण्यासाठी करण्यात येणाऱ्या सहेतुक, नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना जनसंपर्क असं म्हणतात. किती सोपी व्याख्या आहे बघा. एकूण जनसंपर्काच्या अभ्यासामध्ये तुम्हाला 1000 ते 1500 व्याख्या ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील. मुळातच हे क्षेत्र, जनसंपर्काचं क्षेत्र जरी आज आपल्याला व्यापक अर्थाने विस्तारलेलं दिसत असेल तरी ते ब्रिटिशांच्या काळात त्याचा विकास
विकासाचा आरंभ झालेला आहे. म्हणून ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक रिलेशन डिफाईन्स असं म्हणताना ही व्याख्या एखादी संघटना आणि तिच्या संबंधातील लोक, संघटना म्हणजे या ठिकाणी ऑर्गनायझेशन या अर्थाने बघ, यातलं परस्पर सामंजस्य म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग एस्टॅब्लिश करणं, प्रस्थापित करणं आणि मेंटेन करणं, टिकवणं, करण्यात येणाऱ्या सहेतू डेलिब्रेट प्लॅन अँड सस्टेन एफर्ट. डेलिब्रेट म्हणजे हे सहेतू, नियोजनबद्ध, प्लॅन आणि सस्टेन म्हणजे सातत्यपूर्ण, या प्रयत्नांना लोकसंपर्क किंवा जनसंपर्क म्हणतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर ही व्याख्या प्रत्येक ठिकाणच्या तुमच्या व्यवहाराला आणि उद्योगाला लागू असणार आहे. संघटना म्हटल्यानंतर एखादा उद्योग असेल, संघटना म्हटल्यानंतर एखादी शिक्षण संस्था असेल, एखादं कार्यालय असेल, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर या व्याख्येतून आपल्याला असं लक्षात येतं की ब्रिटिशांच्या काळात हा विकसित झालेला लोकसंपर्क ही संकल्पना, ब्रिटिश गेले तरी त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या कलेला व्यापक अर्थाने मोठं स्वरूप आलं असल्याचं पाहिलं. अर्थात हा लोकसंपर्काचा म्हणजे पब्लिक रिलेशन्स हा शब्द कधी अस्तित्वात आला तर इसवी सन 1807 साली अमेरिकन राष्ट्रपती थॉमस जेफरसन यांनी स्टेट ऑफ थॉट या ठिकाणी तो शब्द खोडला आणि पब्लिक रिलेशन्स हा शब्द वापरला. त्यावेळीपासून या विषयाला शास्त्रीय अशा स्वरूपाचं स्वरूप प्राप्त झालं. 1900 साली मिचेलने पब्लिसिटी ब्युरो स्थापला. आयव्ही बेटर ली या अभ्यासकाने प्रेस एजंट ही कल्पना मांडली. अमेरिका, इंग्लंड या राष्ट्रातून हे शास्त्र हे विकसित झालं आणि त्यानंतर 1930 साली भारतामध्ये 23 साली भारतामध्ये आलं. म्हणजे बघा जवळपास 100 वर्षे झाले आपल्या. 1930 म्हणजे आता 2024 आहे. 101 वर्षापूर्वी भारतामध्ये हे आलं. बऱ्याचशा गोष्टी ब्रिटिशांना आपण किती रागवलं आणि वाईट बोललं तर चांगल्या कामाचा शुभारंभ ह्या ब्रिटिश साम्राज्यात झालेला आहे. आज यंत्रमानव पाहायला मिळतो, एवढे नवनवीन शोध बघायला मिळतात. या सगळ्यांचं मूळ ह्या ब्रिटिशांनी त्या काळात केलेल्या सुधारणांनी. म्हणजे स्वाभाविकपणाने कदाचित त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी केलं असेल. इंडस्ट्रीयल रेव्होल्युशन म्हणजे औद्योगिक क्रांतीसुद्धा ब्रिटिश काळातलीच असलेली कल्पना. ज्या रेल्वेने आपण AC पासून वेगवेगळ्या याच्यातनं प्रवास करतो ती त्यावेळेला अग्निरथ किंवा आली अंबाबाई म्हणून नारळ फोडणारे सुद्धा रेल्वेच्या पुढे लोक होते. बैलगाडीने प्रवास करणारे काशी यात्रेला जात असत. समजा एखादी व्यक्ती गावातून निघाली आणि काशी यात्रेला जाणार असेल तर गावकरी लोक त्याला वेशीपर्यंत सोडवायला यायचे. त्यांची कल्पना अशी असं हा काशीला जाणार म्हणजे परत तिकडेच खपला जाईल, परत येणार नाही आणि परत जर आला तर त्याचा ग्रामपंचायतीत सत्कार केला जाईल. कुठलेही त्याला त्या ठिकाणी खर्च नसेल. कारण असं की हा जो काशी यात्रेचा प्रवास आहे हा बैलगाडीने शेकडो मैल करायचा. वाटेत हिंस्र श्वापद, चोर लुटारू दरोडेखोर त्याही काळात होते. त्याने लुटले गेले तो काशीला न जाता वैकुंठाला पोचाय. आता आज वाराणसी एक्सप्रेस झाली आहे. तुम्ही काशीला त्या ठिकाणी रेल्वेने जाऊन 2-4 दिवसांनी परत येऊ शकतात. तुम्ही पैसे दिले तरी कोणी तुमचा सत्कार करणार नाही. या ठिकाणी त्या प्रसंगाचं जे काही स्वरूप आहे काळानुसार बदलत गेले. पाश्चात्य राष्ट्रामधनं ही आलेली लोकसंपर्क कल्पना. आज काय पाहायला मिळतं? सरकारी स्तरावर लोकसंपर्क आहे, सामाजिक स्तरावर आहे, शैक्षणिक स्तरावर, कुठे नाही लोकसंपर्क हा व्यापक अर्थाने आपलं जीवन हा व्यापलेला असलेला असा भाग आपल्याला पाहायला मिळतो. या लोकसंपर्काने एवढी क्षेत्र का काबीज केली आहे त्याचं एकमेव कारण ह्या लोकसंपर्काचं वेगळेपण. लोकसंपर्कातनं आपल्याला 2 गोष्टी प्रामुख्याने पाहायला मिळतात. लोकसंपर्क हा शब्द इंग्रजीमध्ये वापरला तर पब्लिक रिलेशन्स म्हणजे प्लुरलमध्ये असतो. सिंग्युलर फॉर्ममध्ये पब्लिक रिलेशन असं नाही म्हणतायत. चुकून कोणी लिहिलं तर मी जाऊन त्यांचा बोर्ड त्या ठिकाणी दुरुस्त करून सांगतो, बाळांनो रिलेशन्स हा व्यापक अर्थाने बहुवचनी शब्द आहे. तर ह्या पब्लिक रिलेशन्स मीन्स 90% गुड बिहेवियर अँड 10% टॉकिंग अबाउट इट.
मी असं म्हटलं की चांगली कृती 90% आणि त्याबद्दल बोलणं म्हणजे 10%. म्हणजे परत एकदा आपण मागे वळून असं म्हणून बोलणं म्हणजे संवाद. म्हणजे 10% जर तुम्ही गोड बोलला तर तुमचं 90% यश हे हमखास आहे. चांगलं वर्तन, कृती त्याबद्दल बोलणं. अर्थात मी माझा स्वतःचा जनसंपर्क क्षेत्रातला अनुभव या नात्याने सांगेन. मी वीज मंडळामध्ये उपमुख्य जनसंपर्क अधिकारी होतो. 30 वर्षे कार्यरत असताना गोड बोलणारा अधिकारी म्हणून मी लोकप्रिय होतो. पण नुसतंच गोड बोले होतो का? नव्हतो. ते गोड काम पण मी त्या ठिकाणी करतच. आलेल्या तक्रारदारांचे किंवा अडचणी घेऊन येणाऱ्या ग्राहकांचे त्या ठिकाणी प्रश्न मार्गी लावत. त्यामुळे ती लोकप्रियता मिळाली. नुसतं गोड बोलल्याने तुम्हाला त्या ठिकाणी कामाचं सुरुवात झाली. पण जर तुम्ही कामच केलं नसेल तर त्या ठिकाणी त्या बोलण्याला पण अर्थ नाही. म्हणून चांगलं काम करायला ही पब्लिक रिलेशनची असलेली प्रक्रिया ही आपल्याला प्रवृत्त करते. चांगलं कार्य करण्याने मान्यता मिळते. रेकग्निशन हा एक शब्द आहे. PR मीन्स पब्लिक रिलेशन्स बट रेकग्निशन ऑल्सो. तर चांगल्या वर्तणुकीला चांगल्या वृत्तीची जर जोड दिली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये लोकसंपर्क हा यशस्वी ठरत आहे. आता लोकसंपर्क किती महत्त्वाचा आहे? श्वासोश्वासा इतका महत्त्वाचा. आणि मुळातच लोकसंपर्काचं क्षेत्र किंवा शास्त्र हे वर्तनवादी शास्त्र, बिहेवियरल सायन्स. याला कुठे सायंटिफिक अशा स्वरूपाचा अभ्यासाची गरज नाही. त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने वागता येणं, चांगल्या पद्धतीने संवाद करता येणं ही सामान्य त्याची अपेक्षा आहे. आणि यातून हे पब्लिक रिलेशन्स का करायचं? तर गुडविल म्हणजे त्याच्यात लौकिक मूल्य प्रस्थापित. आता तुम्ही एखादं उदाहरण देऊन जर सांगायचं म्हटलं की मार्केटमध्ये जर आपण गेला, लक्ष्मी रोड नावाचा असलेला पुण्यामधलाच भाग बघितला तर त्या ठिकाणी लक्ष्मी रोडच्या दुकानांची किंमत ही काही कोटी रुपये त्या ठिकाणी जागेची असते. ते गुडविल आहे जागेत. तुम्ही धंदा कुठलाही सुरू करा पण त्या मार्केटचं लक्ष्मी रोड हे नाव हे लक्ष्मीशी जोडलेलं म्हणून नव्हे तर त्या ठिकाणी लोकांची वर्दळ जी आहे त्यामुळे व्यवसायाला अनुकूल असते. अशा गोष्टी आपल्याला व्यवहारामध्ये बघायला मिळतं. तसं पाहिलं तर हे होकारात्मक वृत्तीने कार्यरत असणारं प्रभावशाली शास्त्र आहे. बी पॉझिटिव्ह ऑलवेज. बी पॉझिटिव्हमधला पॉझिटिव्हिटी जो आहे, सकारात्मकता, ही लोकसंपर्काचं शास्त्र शिकवतं. अर्थात मग प्रत्येकालाच ह्या शास्त्राचा शास्त्रशुद्धपणाने अवलंब करता येईल का? ते नाही. म्हणून त्या ठिकाणी PR एक्झिक्युटिव्ह किंवा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर याच पद्धतीच्या व्यक्तीची नियुक्ती त्या ठिकाणी केली जाते. अर्थातच हा जनसंपर्क अधिकारी किंवा जनसंपर्काचा कार्यकारी अधिकारी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा त्या ठिकाणी ते काम करत असताना त्याच्यामध्ये नेमकी काय असलेली गुणवत्ता असली पाहिजे याचाही विचार यामध्ये लक्षात घेण्यासारखा. या जनसंपर्काचं तंत्र आत्मसात करणारा व्यक्ती किंवा जनसंपर्काचं कार्य करणारी व्यक्ती याच्यामध्ये काही गुण अपेक्षित आहे. त्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर पहिला त्याचा गुण म्हणजे प्रखर निर्णय क्षमता. त्याच्यामध्ये डिसिजन मेकिंग पॉवर पाहिजे. नुसतंच गोड बोलून चालेल का? तर निर्णय घेण्याची क्षमता असली पाहिजे. नंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन. बऱ्याच वेळेला काही मंडळी गप्पा मारत असतात, गप्पांच्या ओघात अनेक विषय असतात आणि त्या विषयाच्या अनुषंगाने ते जे नेमकं आहे ते महत्त्वाचं विसरून जातं. तर तो जनसंपर्काचा जो कार्य करणारी व्यक्ती म्हणजे जनसंपर्क संचालक असो, कार्यकारी अधिकारी किंवा जनसंपर्क अधिकारी, जेव्हा तो कार्य करत असेल त्यावेळेला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रपणाने काम करणं हे गरजेचं आहे. संवादाचं कौशल्य हे तर फार मोठी प्राथमिक असलेली गोष्ट आहे. कम्युनिकेशन स्किल ज्याला म्हणतो ते कसं आत्मसात करायचं याच्यासाठी कुठलीही पुस्तकं वाचायची गरज नाही. ते अनुभवाने त्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. नंतर ऑर्गनायझिंग ॲबिलिटी म्हणजे संघटन चातुर्य हा एक असलेला आवश्यकतेचा भाग आहे. म्हणजे त्याला कुठलंही काम सांगितलं तर ते करता येत नाही असं नाही. 10:30 ते 5:30 अशी कामाची ऑफिसची जरी वेळ असेल पण त्या ठिकाणी चेअरमनचं भाषण लिहून द्यायचं आहे किंवा बातमी द्यायची, आता 5:30 वाजले मी उद्या करेन, असं त्या ठिकाणी चालणार नाही. नंतर प्रभावी व्यक्तिमत्व
पर्सनॅलिटी इम्प्रेसिव्ह. प्रभावी व्यक्तिमत्वाचे जन्मा येणे दैव हाती करणी मग हसवी. सगळ्यांना सुंदर रूप परमेश्वराने दिलं नाही. त्या ठिकाणी सुंदर गुणांची जोपासना करून तो व्यक्तिमत्व सुधारू शकतो. ह्याही दृष्टीने प्रभावी व्यक्तिमत्व याला इम्प्रेसिव्ह पर्सनॅलिटी या अर्थ. लिडरशिप क्वालिटी म्हणजे नेतृत्व गुण. मॅनेजमेंटमध्ये 2 प्रकारचे लोक असतात, आय मॅनेजमेंट आणि वी मॅनेजमेंट. आय मॅनेजमेंटमधला जो अधिकारी असतो खुर्चीत बसतो, मी हे केलं म्हणून सगळ्यांना सांगत. त्याचा मी तिथे येतो आणि समोरची माणसं दुखावली जाते, तू केलं का, मग गेला उडत, असंही म्हणून कर्मचारी त्याला सोडून जातात. पण एखादा अधिकारी खूप हुशार असतो, तो वे मॅनेजमेंट म्हणतो, हे जे काही यश मिळालं आहे ह्या तुमच्या सगळ्यांच्या सहयोगातून मिळाले. लोक लगेच टाळ्या वाजवून देतात आपल्यासाठी. या ठिकाणी हा नेतृत्व गुणाचा फरक आपल्याला पाहिजे. नंतर फॅक्च्युअल वस्तुनिष्ठता, म्हणजे त्याला नेहमी खरं बोलायची सवय झाली पाहिजे. म्हणजे आभासी चित्र त्यांनी उभं करू नये. जसं मी गावकरीत वार्ताहर असताना HLचे एक जनसंपर्क अधिकारी यायचे ढेकणे नावात, आणि ते दरवेळा सांगायचे, अरे वा गावकरी तुमचं सकाळी उठलं की आम्ही गावकरीच वाचतो, सगळे आमचे HL मधले वाचक आहेत आणि वाचल्याशिवाय झोपत नाहीत वगैरे. तर दरवेळा ते वाक्य घेऊन आणि बातमी घेऊन यायचे HL मध्ये काय कार्यक्रम. त्यांची प्रस्तावना अर्धा तास ऐकावी लागायची आणि त्यांची बातमी 4 ओळीची आहे की अमुक अमुक कोणीतरी भेट दिली HLला आणि विंग कमांडर यांनी त्यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं, यांनी आभार मानले वगैरे, अशी 4 ओळी असायची. तर मग त्यांना, मी गावकरीत वार्ताहर होतो, त्यांना म्हणायचं, ढेकणे साहेब तुमची बातमी मला द्या, बाकीचं मी व्याख्यान नंतर ऐक. कारण ते जेव्हा सांगायचे गावकरी इतके लोक वाचतात तितके, मी सहज आमच्या गावकरीच्या एजंटाला होजरला फोन केला आणि HL मध्ये किती गावकरी विकले जातात हे विचारलं तर म्हणाले मोजून 6 अंक विकले. म्हणजे ही जी फॅक्च्युअल म्हणजे वास्तवतेचं चित्र न देता आभासात्मक चित्र उभं करणं, म्हणजे त्याला थोडक्यात खोटं बोलणं, हे अपेक्षित नाही जनसंपर्क. नंतर इमॅजिनेशन, कल्पकता, म्हणजे त्याला इमॅजिन करता आलं पाहिजे की आज समजा करायचं जे काम आहे ते काय आहे आणि त्यानंतर त्याचे असणारे दृश्य परिणाम काय हे लक्षात घेऊन त्याने त्या ठिकाणी त्याचं नियोजन केलं. नंतर धीर गंभीरता. बऱ्याच वेळेला आपण बोलतो आणि समोरचा लाईटली घेणं म्हणतो ना, तर लाईटली न घेता राईटली घेणारा जनसंपर्क अधिकारी यशस्वी होतो. त्या ठिकाणी बऱ्याच वेळा अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे गेल्यावर कागद पेन विसरून जातात टेबलावर आणि त्यांच्याशी चर्चा करतात आणि चर्चेतले मुद्दे आठवून नंतर काम करतात. तर ती सवय चुकीची आहे हे लक्षात घ्या. नंतर कष्टाळूपणा, म्हणजे कष्ट करण्याची तयारी पाहिजे. जॉब सॅटिस्फॅक्शन याचा आपण चुकीचा अर्थ असा लावतो की पगार मिळणारा काय आहे त्याच्यावर आपण जॉब सॅटिस्फॅक्शन मोजतो. तसं न करता आपल्याला त्या ठिकाणी मिळणारं समाधान हे महत्त्वाचं. नंतर आणखी 2-3 गोष्टी आहेत, चैतन्य, कार्यतत्परता, विश्वासार्हता आणि शेवटचा लास्ट बट नॉट लिस्ट तो म्हणजे लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी. यामध्ये आपण रिजिडिटी आणि फ्लेक्झिबिलिटी असा शब्दप्रयोग. रिजिडिटी म्हणजे ताठर भूमिका घेणं, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिक आहे. तुम्ही ठरवलेली, बऱ्याच लोकांना अशी सवय असते, मलाच सगळं काही कळतं, तुम्हाला अजिबात कळत नाही, अशी भूमिका न घेता स्वतः जे काही ठरवलेलं असेल त्या विषयाच्या संबंधाने निर्णयामध्ये लवचिकता असलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर बहुगुणी व्यक्तिमत्व असलेला, सकारात्मक वृत्ती असलेला, नंतर उत्साही व्यक्तिमत्व असलेला, भाषा लेखनावर प्रभुत्व मिळवलेला, संवाद कौशल्य जोपासणारा कुणाही व्यक्तीला जनसंपर्क कार्यकारी अधिकारी किंवा जनसंपर्क अधिकारी म्हणून गुणवत्ता सिद्ध करता येते. अर्थात हे सगळं तंत्र हे अनुभवातून त्याला साध्य होऊ शकेल. म्हणजे प्रत्येक क्षणातला अनुभव हे त्याला खूप काही शिकवून घेत असतो. आणि मला शिकण्याची आवड आहे, शिकवण्याची पेक्षा ऐकण्याची त्या ठिकाणी गरज आहे. अशा पद्धतीने जर विचार केला तर त्याबद्दल त्याला निश्चित यश ते मिळू शकतो. म्हणजे थोडक्यात बहुगुणी, बहुश्रुत,
सर्वांशी एकरूप होण्याचा जो काही परिपाक आहे, त्या दृष्टिकोनातून त्याचं जनसंपर्क अधिकाऱ्याची कार्याची व्याप्ती आपल्याला पाहायला मिळते. अर्थात जनसंपर्काच्या क्षेत्रामध्ये नेहमी असं सांगितलं जातं की कशासाठी जनसंपर्क अस्तित्वात आला असेल, तर त्या ठिकाणी प्रतिमा जपणे आणि गुडविल तयार करणे, दोन्ही गोष्टी या जनसंपर्कामध्ये अतिशय महत्त्वाच्या आहेत. मग यासाठी काय काय करावं लागतं? गुड इमेज आणि बॅड इमेज म्हणजे चांगली प्रतिमा आणि बॅड इमेज म्हणजे वाईट प्रतिमा. बऱ्याच वेळेला व्यवसायामध्ये आपल्याला बघायला मिळतं, व्यवसायाचं यश हे इमेजवर अवलंबून. म्हणून टाटा असो, बिर्ला असो, या ठिकाणी उद्योग करणारी मंडळी ही सतत जाहिरातींचा मारा करत असते. आता मला आठवतं विद्यार्थी दशेत असताना लक्स किंवा हमाम साबण किंवा लाईफ बॉय ज्याचे घरी आरोग्य ते वास करी वगैरे सारखं. आता तो वास असतो की नसतो माहीत नाही, पण त्या ठिकाणी जाहिराती किंवा टाटाचे जेवढे प्रॉडक्ट्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला जाहिरातीचा असलेला मारा पाहायला मिळतो. दूरदर्शनचं माध्यमाचा आपण जेव्हा अनुभव घेतो तेव्हा मोठ्या प्रमाणातल्या त्या ठिकाणी जाहिराती बघायला मिळतात. हे जाहिरातीचं काय गमक आहे? जाहिरात आणि जनसंपर्क याचं एकमेकांशी परस्पराशी जोडलेलं नातं. जनसंपर्क प्रभावी व्हायचा असेल तर जाहिरातबाजी आवश्यक आहे. आजच्या काळात सुद्धा जरी आपण बघितलं तर जाहिरातीला नुसतं सामाजिक औद्योगिक क्षेत्र नाही तर राजकीय क्षेत्र देखील व्यापलेलं. ज्या वेळेला वीज मंडळात मी 30-35 वर्षापूर्वी रुजू झालो त्यावेळेला कुठल्याही सरकारी योजनेच्या सरकारी जाहिराती नसायच्या आणि आता उठल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला जाहिरातीशिवाय काही दिसत नाही. वर्तमानपत्र असे होते त्या ठिकाणी 30-35% ह्या जाहिराती आणि 65-70% हा मजकूर असायचा. आता उलटं चित्र आहे, 70-80% मजकूर आणि 20% 70-80% जाहिराती आणि 20% मजकूर बघायला मिळतो. इतकं व्यापारी पद्धतीने चित्र बदललेलं. म्हणजे ती काळाची गरज आहे. उद्योग म्हणजे न्यूजपेपर ॲज अॅन इंडस्ट्री म्हणजे वृत्तपत्र हे औद्योगिक असलेल्या घटकासारखं उद्योग झालेला आहे. नंतर उद्योगामध्ये सुद्धा विस्तार करायचा असेल तर त्या ठिकाणी जनसंपर्काचं तंत्र आत्मसात करून वापरणं गरजेचं आहे. म्हणजे जाहिरातीला जे महत्त्व प्राप्त झालं आहे ते जनसंपर्काच्या माध्यमातून त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतं. अर्थात हे जनसंपर्काचं जे तंत्र आहे हे आत्मसात करत असताना वेगवेगळ्या गोष्टीची त्याला जोड द्यावी लागते आणि जनसंपर्कामध्ये इंटरनल आणि एक्सटर्नल अशा स्वरूपाचा देखील त्या ठिकाणी वेगळा विचार करावा लागतो. म्हणजे पब्लिक रिलेशन्समध्ये इंटरनल पब्लिक म्हणजे अंतर्गत आणि एक्सटर्नल म्हणजे बहिर्गत पब्लिक किंवा बहिर्गत लोक. अर्थात या गोष्टीचा विचार करायचा असेल तर एखाद्या उद्योगाचं उदाहरण घेतलं तर त्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी आणि त्याला पुरवठा करणारे जे काही सप्लायर किंवा त्या कच्चा माल देणारे ही मंडळी अंतर्गत लोक यामध्ये येतात आणि एक्सटर्नल पब्लिक म्हणजे बहिर्गत लोक म्हणजे ग्राहक किंवा त्याचा सुविधांचा वापर करणारे लोक. त्या दृष्टिकोनातनं देखील याचं विभाजन केलं जातं आणि काम करणारे जे PR एक्झिक्युटिव्ह किंवा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर आहे त्या ठिकाणी त्या दृष्टीने त्याची कामाची आखणी करतात. आजच्या काळात लोकसंपर्कामध्ये प्रेस रिलेशन्स हा एक असलेली नवीन संकल्पना ही सांगितली जाते. आता प्रेस रिलेशन म्हणजे काय नेमके? प्रेस रिलेशनमध्ये त्या ठिकाणी पत्रकारांचा संपर्क किंवा वृत्तपत्र संपर्क. आता प्रेस हा शब्द वृत्तपत्र या अर्थानेच नाही तर पत्रकार या अर्थाने व्यापक. म्हणजे त्या ठिकाणी प्रसार माध्यम आहे, वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिकची माध्यमं यांच्यासाठी वृत्तपत्र प्रतिनिधी पत्रकार यांच्याशी संबंध हा प्रेस रिलेशनच्या व्याख्येमध्ये आहे. आता प्रेस रिलेशन्स ठेवायचे म्हणजे काय करायचं? त्या संस्थेची किंवा संघटनेची वेळोवेळी माहिती देण्याचा प्रवक्ता म्हणजे त्या ठिकाणी जनसंपर्क अधिकारी हा असतो. म्हणजे जनसंपर्क अधिकाऱ्याचं पद किती लहान आहे किंवा मोठं आहे याच्यावर नाही
पण त्याचं कार्य व्यापक अर्थाने मोठं असतं हे लक्षात घ्यायला. मग यासाठी त्याला त्या दृष्टिकोनातनं स्वतःचा असलेला आवाका हा वाढवणं गरजेचं आहे. स्वाभाविकपणाने या पब्लिक रिलेशन्समध्ये अजून एक फॉर्म्युला सांगितला जातो काम करताना. त्याला रेस फॉर्म्युला असं म्हणतात. रेस म्हणजे आर फॉर रिसर्च, ए फॉर ॲक्शन, सी फॉर कम्युनिकेशन, ई फॉर इव्हॅल्युएशन. म्हणजे या पद्धतीने कामाची त्यांनी आखणं करणं गरजेचं आहे. अर्थातच काम करणारी ही व्यक्ती जी आहे, प्रेस रिलेशन सांभाळते म्हणजे काय? बऱ्याच वेळेला प्रेस रिलेशनच्या संकल्पनेमध्ये बंदोबस्त हा एक शब्द आलेला आहे. बऱ्याच राजकीय मंडळी ही ते प्रेस रिलेशनला अशा अर्थाने वापरतात, पत्रकारांना काय खाऊ पिऊ घाला, पैसे द्या, म्हणजे काय आपल्याला पाहिजे ते छापतील. पण अशी नाही, ते अशीच पत्रकारिता नाही. ही जबाबदार पत्रकारिता ही जबाबदारपणाने काम करत असते. छापलेला मजकूर असो, प्रसारित होणारी बातमी असो किंवा प्रसारित होणारं कार्य त्या ठिकाणी असो, हे चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत देण्यासाठी तेवढ्याच जबाबदारीने काम करतात. त्या ठिकाणी प्रेस रिलेशनमध्ये बंदोबस्त हा शब्द चुकीचा वापरला जातो. बंदोबस्त म्हणजे खाणेपिणे हा जो काय असलेला प्रकार आहे, हा त्यामध्ये अभिप्रेत नाही. आता लोकसंपर्काची व्याप्ती मी सांगितलं त्या पद्धतीने औद्योगिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रात लोकसंपर्काची क्षेत्र ही क्षितिज ही व्यापक अर्थाने विस्तृत झालेली आणि लोकसंपर्क हे स्थायी भाव झाला. किंबहुना वेगळ्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर लोकसंपर्क हे इतकं अविभाज्य अंग आहे की ते काढून आपलं जीवन हे त्या ठिकाणी असूच शकत नाही. इतकी व्याप्ती मोठी आहे. त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत. त्याचं म्हणजे वाढती असणारी लोकसंख्या, वाढते उद्योग, वाढत्या गरजा आणि त्याला पुरवठा करणारी आपली यंत्रणा. यामध्ये बऱ्याच वेळेला मागणी आणि पुरवठामध्ये जी तफावत येते त्यामध्ये गैरसमज निर्माण होण्याची प्रक्रिया मोठी आहे. अशा वेळेला लोकसंपर्काची उपयुक्तता आपल्याला पाहायला मिळते. एक काळ असा होता सरकारी यंत्रणेत, मी जेव्हा 30-35 मागे जातो त्यावेळेला असं लक्षात येतं की सरकारी स्तरावर लोकसंपर्क कसा विकसित झाला असेल तर त्या ठिकाणी जो जास्त बडबड करतो, वात्रट बोलतो किंवा काम येत नाही त्याला जनसंपर्क अधिकारी करतो. असं निगेटिव्ह कम्युनिकेशनमधून आपल्याला हा लोकसंपर्काला कल्पना ही राजकीय त्याचबरोबर याच्यावर प्रशासनाच्या पातळीवर विकसित झाली होती. परंतु हळूहळू करता त्या ठिकाणी ज्ञानाची, अनुभवाची आणि प्रशिक्षणाची गरज आणि उत्तम चांगली मंडळी त्यात यावी अशा पार्श्वभूमीवर याचं काम सुरू झालं. आणि आत्ता जर सध्याचं चित्र पाहिलं तर स्वाभाविकपणाने आपल्याला लोकसंपर्काची व्यापकता ही नुसती व्याप्ती वाढलेली नाही तर त्याची उपयुक्तता वाढली आहे. म्हणून हे क्षेत्र समृद्ध झाले. या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यापीठ स्तरावर किंवा शैक्षणिक स्तरावर याचं योग्य ते शिक्षण, प्रशिक्षण देणारी कल्पना राबवली जाते. मग पदवी आणि पदविका क्षेत्रामध्ये कार्यरत असणारी तरुण मंडळी त्यामध्ये आकर्षित होत आहेत आणि हळूहळू करता हे ज्ञानसमृद्ध असलेलं लोकसंपर्काचं क्षेत्र आहे. यामध्ये कार्यरत असणाऱ्या करिअर करायला आलेल्या विद्यार्थ्यांना ही एक सुवर्ण संधी आहे. त्यामध्ये वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट आणि जाहिरात कला म्हणजे 5 क्षेत्र ही खुली झाली असल्याचं पाहिलं. एखादी पदवी किंवा पदविका घेतल्यानंतर तुमचं क्षेत्र त्या क्षेत्राशीच फक्त जोडलेलं असतं. पण जनसंपर्काच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्याला ही 5ही क्षेत्र खुली झालं नाही आणि दिवसेंदिवस ही व्याप्ती वाढतच जाणार, उपयुक्तता वाढत जाणार आणि त्या दृष्टीने या विषयाचा अभ्यास केला, चिंतन केलं, त्याला आपण अनुरूप अशा स्वरूपाची जर जोड दिली तर आपण एक यशस्वी त्या ठिकाणी जीवन जगल्याचा आनंद द्यावा आणि घ्यावा या दुहेरी भूमिकेतून जनसंवाद आणि जनसंपर्क ही दोन्ही क्षेत्र व्यापक झाली आहेत आणि या सगळ्यांचा अनुभव आपण निश्चित घेऊ शकतो. एवढंच मी या ठिकाणी सांगेन. धन्यवाद.